वेलकम स्टुडंट्स. आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत आणि तो म्हणजे फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हटल्याबरोबर प्लांट्स आणि त्यांच्यामध्ये होणारे जे काही फूड सिंथेसिस आहे, ग्लुकोज सिंथेसिस आहे, ती रिॲक्शन डोळ्यासमोर येते, ज्याच्याद्वारे प्लांट्स जे आहेत ते फूड तयार करतात, ज्यावर जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत दे आर डिपेंडंट ऑन द प्लांट्स फॉर देअर फूड रिक्वायरमेंट. कारण आपण पाहतो की पृथ्वीवर उपलब्ध असणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यामध्ये सगळेच स्ट्रक्चर हे काही ऑटोट्रॉफ्स नाहीत. ऑटोट्रॉफ्स म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः बनवणारे. काही ऑटोट्रॉफ्स आहेत आणि काही हेटेरोट्रॉफ्स आहेत. तर ऑटोट्रॉफ्स जे आहेत ज्यामध्ये सगळे प्लांट्स हे इन्क्लूड केले जातात, तर हेटेरोट्रॉफ्स ज्याच्यामध्ये ह्युमन बीइंग्स आणि इतर अनेक ॲनिमल्स आहेत जे त्यांची फूड रिक्वायरमेंट ही प्लांटद्वारे पूर्ण करत असतात. तर पाहू इंट्रोडक्शन. ऑल ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग्स दे आर डिपेंडंट ऑन प्लांट्स फॉर देअर फूड. ग्रीन प्लांट सिंथेसाइज देअर फूड फॉर देम ॲज वेल ॲज फॉर ऑल ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन देम फॉर देअर नीड्स. बरोबर आहे. प्लांटने तयार केलेलं फूड हे ते प्लांट स्वतःसाठी वापरत असतात आणि त्याचबरोबर त्यांच्यावर अवलंबून असणारे जे इतर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यासाठीही ते फूड वापरत असतात. ग्रीन प्लांट्स कॅरी आउट फोटोसिंथेसिस दॅट इज अ फिजिको-केमिकल प्रोसेस. ग्रीन प्लांटमध्ये चालणारी ही जी रिॲक्शन आहे ज्याच्याद्वारे फूड तयार केलं जातं ती म्हणजे फोटोसिंथेसिस आहे. आणि फोटोसिंथेसिस ही एक फिजिको-केमिकल प्रोसेस आहे. तर केमिकल इरिव्हर्सिबल आहे, कारण यामध्ये कार्बन डायऑक्साईड, वॉटर यांचा वापर करून त्यांच्यापासून फूड तयार केलं जातं, ग्लुकोज मॉलिक्यूल तयार केले जातात. इन दिस प्रोसेस दे यूज सनलाईट और लाईट एनर्जी फॉर सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. यामध्ये तयार होणारी जी काही फूड प्रोसेस आहे तर यासाठी वापरली जाणारी जी एनर्जी आहे दॅट इज लाईट एनर्जी अँड दॅट इज सनलाईट. आणि जे तयार होईल दॅट इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ज्याला आपण ग्लुकोज असं म्हणतो. अल्टिमेटली ऑल लिव्हिंग फॉर्म्स ऑन अर्थ डिपेंडंट ऑन सनलाईट फॉर देअर एनर्जी. बरोबर आहे. कारण प्लांट हे फूड तयार करतात सनलाईटचा वापर करून आणि ॲनिमल्स ते तयार झालेलं फूड यूज करतात, म्हणजे ते सुद्धा जी एनर्जी कन्झ्युम करायलेले आहेत ती लाईट एनर्जीच आहे, इनडायरेक्टली का होईना. त्यामुळे पृथ्वीवर अवलंबून उपलब्ध असणारे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे सगळे एनर्जी सोर्स म्हणून सनलाईटवर डिपेंडंट आहेत. द यूज ऑफ एनर्जी फ्रॉम सनलाईट बाय प्लांट्स ड्युरिंग फोटोसिंथेसिस इज द बेसिस ऑफ लाईफ ऑन अर्थ. बरोबर आहे. पृथ्वीवर जेवढी काही लाईफ आहे, लिव्हिंग स्ट्रक्चर्स आहेत, हे प्लांटद्वारे सनलाईटचा वापर करून फोटोसिंथेसिस या प्रोसेसद्वारे जे फूड तयार करतात त्यामुळे प्रेझेंट आहेत. आणि त्यामुळे जो सगळा लाईफ आपल्याला अर्थवर पाहायला मिळते याचा मेन बेस जो आहे दॅट इज द सनलाईट. फोटोसिंथेसिस इज इम्पॉर्टंट ड्यू टू 2 reasons. One, it is the primary source of all the food on earth. अर्थवर जेवढं काही फूड मटेरियल अवेलेबल आहे त्याचा प्रायमरी सोर्स म्हणजे फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे. आणि त्याचबरोबर इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर रिलीज ऑफ ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर बाय ग्रीन प्लांट्स. आणि आपल्याला माहीत आहे की फोटोसिंथेसिसच्या क्रियेमध्ये प्लांट्सद्वारे ऑक्सिजन हा बाय प्रोडक्ट तयार होत असतो. आणि हा ऑक्सिजन हा जो काही होणारा घटक आहे, गॅस आहे, जो की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससाठी त्यांच्या लाईफसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळं फोटोसिंथेसिस हे 2 कारणांमुळं महत्त्वाचं आहे. एक तर फूड तयार होईल आणि दुसरं जे काही एनर्जी डिराईव्ह करण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आहे हा या प्रोसेसमध्ये तयार केला जातो. त्यानंतर आता अगोदर आपण पाहू व्हेरियस एक्सपेरिमेंट्स रिलेटेड टू फोटोसिंथेसिस.
आता पहिलं आहे जोसेफ प्रिस्टले अँड ही डिस्कवर्ड ऑक्सिजन इन 1774. जोसेफ प्रिस्टले आहे यांनी एक एक्सपेरिमेंट केला आणि त्याने त्यावेळेस ऑक्सिजनचा शोध लावला. He observed that a candle burning in a closed space, that is a bell jar, it soon get extinguished. त्यांनी काय ऑब्झर्व केलं, एक कॅन्डल घेतली आणि एक बेल जार घेतला, एक जार घेतला आणि तो त्याच्यावर उलटा असा ठेवला. त्याच्या असं लक्षात आलं की जी कॅन्डल बर्निंग होती ती त्याच्यावर जार झाकल्यानंतर काय झाली, विझून गेली. सोबतच अ माऊस अल्सो सफोकेट इन अ क्लोज्ड स्पेस. सुरुवात बघा फिगरमध्ये, सुरुवातीला त्यांनी कॅन्डल बर्निंग आहे आणि माऊससुद्धा जिवंत आहे, त्याच्यावर त्यांनी तो जार झाकला. तर दुसऱ्या स्टेपमध्ये असं लक्षात आलं की कॅन्डलही विझली आणि माऊससुद्धा काय झाला, डाय झाला, सफोकेशनने तो डाय झाला. ही कन्क्लुडेड दॅट अ बर्निंग कॅन्डल ऑर ॲन ॲनिमल दॅट ब्रीथ द एअर बोथ डॅमेज द एअर. मग त्याच्या असं लक्षात आलं की जारमध्ये जी काही एअर ट्रॅप झाली होती तर ती एअर या बर्निंग कॅन्डलमुळं काहीतरी त्यामध्ये घटक मिसळला गेले किंवा ॲनिमलच्या ब्रिदिंगमुळं त्यामध्ये असे काही घटक मिसळला गेले की ज्यामुळे ती एअर डॅमेज झाली आणि त्या डॅमेज एअरमुळं जो काही माऊस आहे तोही मेला आणि कॅन्डलही विझून गेली. बट व्हेन he placed a mint plant in a small bell jar, he found that the mouse stayed alive and the candle continued to burn. मग त्याने काय केलं, तिसऱ्या स्टेपमध्ये या जारमध्ये सोबत एक मिंट प्लांट ठेवलं आणि त्याच्या असं लक्षात आलं की त्या प्लांटच्या सोबत माऊस हाही जिवंत राहिला आणि कॅन्डलसुद्धा बर्निंग कंडिशनमध्ये पाहायला मिळाली. यावरून प्रिस्टले हायपोथेसाइज्ड प्लांट रिस्टोर टू द एअर whatever breathing animals and burning candle remove. मग त्याच्या असं लक्षात आलं की या बर्निंग कॅन्डलमुळं आणि माऊसच्या रेस्पिरेशनमुळं डॅमेज झालेली जी एअर आहे ती डॅमेज झालेली एअर प्लांटमुळं दुरुस्त झाली किंवा त्या जारमध्ये असणारी जी एअर आहे ही त्या प्लांटमुळं गुड कंडिशनमध्ये राहिली, ज्यामुळं माऊस आणि कॅन्डल यांच्यावर कुठलाही फरक झाला नाही. दिस इज द बेल जार एक्सपेरिमेंट. आणि नंतर हे लक्षात आलं की प्लांट आहेत यांच्याद्वारे फोटोसिंथेसिसमुळे ऑक्सिजन हा रिलीज होतो आणि हा ऑक्सिजन कॅन्डल बर्निंग ठेवण्यासाठीही आवश्यक आहे आणि माऊस जिवंत राहण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. इट इज द बेल जार एक्सपेरिमेंट गिवन बाय जोसेफ प्रिस्टले. त्यानंतर दुसरा एक्सपेरिमेंट आहे जॅन इंजिनहाऊस. ही शोड दॅट सनलाईट इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. दुसरा जॅन इंजिनहाऊस यांचा एक्सपेरिमेंट आहे ज्यांनी सनलाईट हे आवश्यक आहे असं मांडलं. युजिंग सिमिलर सेटअप ॲज युज्ड बाय प्रिस्टले बट बाय प्लेसिंग इट वन्स इन अ डार्क अँड वन्स इन द सनलाईट ही प्रूव्ड दॅट सनलाईट इज इसेन्शियल टू द प्लांट प्रोसेस दॅट समहाऊ प्युरिफाईज द एअर दॅट इज फाउल्ड बाय बर्निंग कॅन्डल्स ऑर ब्रीदिंग ॲनिमल्स. त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी बेल जार एक्सपेरिमेंट जो प्रिस्टलेचा होता सेम सेटअप वापरला आणि फक्त त्यांनी एवढं केलं की मिंट प्लांट, बर्निंग कॅन्डल आणि माऊस हे एकदा लाईटमध्ये ठेवलं आणि एकदा डार्क प्लेसमध्ये ठेवलं. जेव्हा लाईटमध्ये प्रेझेंट होतं त्यावेळेस सनलाईट त्या ठिकाणी अवेलेबल असल्यामुळं प्लांटद्वारे जी काही प्रोसेस होती फोटोसिंथेसिसची ती व्यवस्थित झाली आणि बर्निंग कॅन्डल आणि ब्रीदिंग ॲनिमलमुळं जी डॅमेज झालेली एअर आहे ही प्युरिफाय झाली, जी की डार्क प्लेसमध्ये झाली नाही. त्यावरून असं लक्षात येते की सनलाईट जेव्हा आहे तेव्हाच प्लांट हे फोटोसिंथेसिसची रिॲक्शन करू शकतात, त्यामुळे सनलाईट हा आवश्यक आहे. इन एक्सपेरिमेंट विथ ॲन ॲक्वेटिक प्लांट ही शोड दॅट इन ब्राईट सनलाईट स्मॉल बबल्स वेअर फॉर्म्ड अराउंड द ग्रीन पार्ट while in dark condition they did not. आणखी एका एक्सपेरिमेंटमध्ये असं पाहण्यात आलं की ॲक्वेटिक प्लांट्स जे आहेत हे जेव्हा ब्राईट सनलाईट आहे त्यावेळेस प्लांटचा जो ग्रीन पार्ट आहे त्या ठिकाणी स्मॉल बबल्स पाहायला मिळाले आणि डार्कमध्ये, अंधारामध्ये मात्र हे बबल्स तयार झाले नाही. अँड दिस बबल्स टू बी ऑफ ऑक्सिजन. आता हे बबल्स आहेत म्हणजे गॅस त्या ठिकाणी उपलब्ध आहे
आणि हा गॅस कोणत्या एरियात पाहायला मिळाला? प्लांटचा जो ग्रीन पार्ट होता, क्लोरोफिल पिगमेंटचा जो भाग आहे, त्या ठिकाणी हे बबल्स होते. म्हणजेच फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शनमध्ये रिलीज होणारा जो गॅस आहे तो कोणता आहे? ऑक्सिजन आहे, जो की ॲक्वेटिक प्लांट, पाण्यामध्ये राहणारे जे प्लांट आहेत या पाण्यामध्ये तो बबल्स स्वरूपात प्रेझेंट झाला. हेन्स ही अल्सो प्रूव्ड दॅट इट इज ओनली द ग्रीन पार्ट ऑफ प्लांट दॅट रिलीजेस ऑक्सिजन. मग ऑक्सिजन रिलीज होतो हे ठीक आहे, परंतु जो ग्रीन पार्ट आहे त्याच भागापासून ऑक्सिजन हा रिलीज होतो असं त्यांनी प्रूव्ह केलं. जॉन इंजिनहाऊस, सनलाईट इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. त्यानंतरचा एक्सपेरिमेंट आहे जुलियस वॉन स्लॅशचा. ही प्रोव्हाइडेड एव्हिडन्सेस फॉर प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज व्हेन द प्लांट्स ग्रो. त्यांनी असं प्रूव्ह केलं की प्लांट जेव्हा ग्रो होतात तेव्हा ते ग्लुकोज तयार करतात. म्हणजे फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शनमध्ये तयार होणारा जो काही घटक आहे दॅट इज ग्लुकोज. ग्लुकोज इज युजली स्टोर्ड ॲज स्टार्च, आणि हा स्टार्चच्या स्वरूपात स्टोअर केला जातो. ही अल्सो शोड दॅट ग्रीन सबस्टन्स इन द प्लांट्स, जे म्हणजे क्लोरोफिल आहे, ग्रीन सबस्टन्स, अँड दे आर लोकेटेड इन अ स्पेशल बॉडीज. क्लोरोफिल पिगमेंट हे स्पेशल सेल ऑर्गॅनेलमध्ये प्रेझेंट असतात, ज्याला आपण क्लोरोप्लास्ट असं म्हणतो. ही फाउंड दॅट ग्रीन पार्ट इन प्लांट्स आर द साइट्स ऑफ ग्लुकोज सिंथेसिस. मग त्यांनी असं दाखवून दिलं की ग्लुकोज सिंथेसिस जे होतं आहे हे नेमकं कोणत्या भागात होते? प्लांटच्या ग्रीन पार्टमध्ये होते. म्हणजेच फोटोसिंथेसिसची रिॲक्शन ही प्लांटच्या ग्रीन कलर प्लांट पार्टमध्ये म्हणजेच क्लोरोफिल पिगमेंट म्हणजेच क्लोरोप्लास्टमध्ये होत असते. नंतरचा एक्सपेरिमेंट आहे TW इंजिनमॅन. युजिंग अ प्रिझम ही स्प्लिट लाईट इंटू इट्स स्पेक्ट्रल कंपोनंट्स. आता ह्यांनी काय केलं आहे? सनलाईट यूज होते ही बरोबर आहे, परंतु हा सनलाईटचा जो रे आहे तो त्यांनी एका प्रिझममधून पास केला, ज्यामुळं लाईट ही काय झाली? त्याच्या स्पेक्ट्रल कंपोनंटमध्ये डिव्हाइड झाली. ग्रीन अल्गी, याच्यासाठी त्यांनी एक ग्रीन अल्गी वापरला, दॅट इज क्लॅडोफोरा. इज प्लेस्ड इन द सस्पेन्शन ऑफ अरोबिक बॅक्टेरिया. आता बघा, ऑक्सिजन जर रिलीज होत असेल तर ऑक्सिजनवर डिपेंडंट असणारे बॅक्टेरिया, त्यांना अरोबिक बॅक्टेरिया असं म्हणतात, ते त्यांनी वापरलेले आहेत. याशिवाय ग्रीन कलरच्या पार्टपासून बबल्स तयार होतात किंवा ग्लुकोज तयार होते, त्यामुळे ह्यांनी ग्रीन कलरचे स्ट्रक्चर अल्गी वापरलेले आहेत आणि तो वापरला क्लॅडोफोरा. द बॅक्टेरिया वेअर यूज्ड टू डिटेक्ट द साईट ऑफ ऑक्सिजन इव्होल्युशन. बॅक्टेरिया का वापरले? अरोबिक बॅक्टेरिया आहेत, म्हणजे ते ऑक्सिजनवर डिपेंडंट असणार आहेत, आणि म्हणजे ज्या ठिकाणाहून ऑक्सिजन रिलीज होणार आहे त्या ठिकाणावर यांचं प्रमाण हे जास्त पाहायला मिळू शकते. ही ऑब्झर्वड दॅट द बॅक्टेरिया अक्युम्युलेटेड मेनली इन द रिजन ऑफ ब्ल्यू अँड रेड लाईट ऑफ द लाईट स्पेक्ट्रम. आणि जेव्हा लाईट रेज हा प्रिझममधून पास केला तेव्हा तो त्याच्या डिफरंट कलरमध्ये डिवाईड झाला, आणि मग असं लक्षात आलं की हे जे बॅक्टेरिया आहेत हे जास्त प्रमाणात ब्ल्यू आणि रेड लाईटचा जो भाग आहे त्या ठिकाणी या बॅक्टेरियाचं प्रमाण हे जास्त आढळलं. म्हणजेच फोटोसिंथेसिसची रिॲक्शन ही ब्ल्यू आणि रेड लाईटचा जो भाग आहे त्या ठिकाणामध्ये जास्त होते, कारण बॅक्टेरिया ॲक्युम्युलेशन त्या ठिकाणी जास्त झाले. अ फर्स्ट ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस वॉज दस डिस्क्राइब्ड. आणि ह्याद्वारे पहिला जो फोटोसिंथेसिसचा ॲक्शन स्पेक्ट्रम आहे, कोणत्या ठिकाणात ॲक्शन जास्त होते, हा स्पेक्ट्रम, हा ग्राफ पहिल्यांदा डिस्कवर्ड झाला. इट रिझेंबल्स रफली द ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड बी. म्हणजे त्याच्याद्वारेच क्लोरोफिल ए आणि बी जे आहेत ह्यांची ॲक्शन ही कोणत्या रिजनमध्ये जास्त होते, हाही ग्राफ पाहायला मिळाला. द प्लांट्स कुड यूज लाईट एनर्जी टू मेक कार्बोहायड्रेट्स फ्रॉम वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. द इम्पेरिकल इक्वेशन रिप्रेझेंटिंग टोटल प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस फॉर ऑक्सिजन इव्हॉल्विंग ऑर्गॅनिझम वॉज. बरोबर आहे, सनलाईट यूज केल्या चाललेली आहे, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यांचा वापर करून ग्लुकोज हे तयार होत असते. तर रिॲक्शन बघा, CO2 + H2O इन द प्रेझेन्स ऑफ लाईट, ग्लुकोज अँड ऑक्सिजन, दीज आर द products of the photosynthesis reaction.
या ठिकाणी TW इंजिनमॅनचा एक्सपेरिमेंट आहे बघा. एकदम वर एक लाईट रे यायला लागली आहे. त्यानंतर प्रिझम दाखवला आहे. त्या प्रिझममधून क्रिस्टल प्रिझम आहे दॅट ब्रेक्स अप अ बीम लाईट रेला त्यांनी कलर स्पेक्ट्रममध्ये डिव्हाइड केलेलं आहे, ज्याला आपण रेनबोचे कलर असं म्हणतो. त्या पद्धतीचे 7 रंग या ठिकाणी आहेत. आणि खालचा जो सेक्शन दाखवला आहे कलरफुल, त्यामध्ये जो हिरवा पट्टा आहे तो क्लॅडोफोरा आहे, ग्रीन कलरचा अल्गी. आणि जेव्हा फोटोसिंथेसिसची रिॲक्शन व्हायली तेव्हा बघा जे रॉड लाईक स्ट्रक्चर दिसायले दे आर द ॲरोबिक बॅक्टेरिया. आणि हे बॅक्टेरिया आपल्याला ब्ल्यू आणि रेड रिजनमध्ये जास्त पाहायला मिळालेत, कारण त्या ठिकाणी फोटोसिंथेसिसचा रेट जास्त आहे, त्यामुळे ऑक्सिजन प्रोडक्शनचा रेट हा जास्त आहे. इतर जे कलर आहेत त्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण हे तुलनेनं 0 आहे, कारण त्या ठिकाणी ऑक्सिजन हा रिलीज होत नाही आहे, कारण त्या ठिकाणी फोटोसिंथेसिसचा रेटही कमी आहे. आणि हे प्रूव्ह करते की ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस किंवा क्लोरोफिल ए आणि बी यांचं मॅक्झिमम काम कोणत्या कलरमध्ये चालते, तर दॅट इज रेड अँड ब्ल्यू. त्यानंतरचा एक्सपेरिमेंट आहे कॉर्नेलियस व्हॅन नील. ही स्टडीड पर्पल अँड ग्रीन बॅक्टेरिया. यांनी काय केले, पर्पल आणि ग्रीन बॅक्टेरिया स्टडी केला अँड ऑब्झर्वड दॅट photosynthesis is essentially a light dependent reaction in which hydrogen from a suitable oxidizable compound reduces carbon dioxide to carbohydrate. आता ह्यांनी काय केलं आहे, पर्पल आणि ग्रीन बॅक्टेरिया वापरलेले आहेत. फोटोसिंथेसिसची रिॲक्शन त्यांना स्टडी करायची आहे, जे की लाईट डिपेंडंट रिॲक्शन आहे. परंतु यामध्ये जो कार्बोहायड्रेट जो तयार होणार आहे तो हायड्रोजन जो आहे, यासाठी आपण पाहिलं की कार्बोहायड्रेटमध्ये CH2O हा ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होत आहे, बरोबर आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तिन्ही घटक लागणार आहेत. तर येणारा जो हायड्रोजन आहे हा एका सुटेबल ऑक्सिडायझेबल कंपाऊंडपासून येत असतो, जो कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर कार्बोहायड्रेटमध्ये करत असतो, बरोबर. त्यासाठी त्याने फोटोसिंथेसिसची रिॲक्शन कशी दाखवली आहे, H2A प्लस कार्बन डायऑक्साईड. आता या ठिकाणी त्यांनी कार्बन डायऑक्साईड हा कंपल्सरी घेतलेला आहे, परंतु वॉटर मॉलिक्यूलच्या ऐवजी त्यांनी दुसरा घटक घेतलेला आहे H2A. इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट घटक काय तयार झालेत बघा, 2A प्लस ग्लुकोज CH2O आणि वॉटर मॉलिक्यूल तयार झाले. मागे जी आपण रिॲक्शन पाहिली त्यामध्ये आपण काय पाहिलं की कार्बन डायऑक्साईड आणि सनलाईट आणि वॉटर मॉलिक्यूल घेतलेत, ज्याच्याद्वारे ग्लुकोज आणि ऑक्सिजन हा तयार झाला होता. परंतु या रिॲक्शनमध्ये आपल्याला ऑक्सिजन हा तयार झालेला मिळाला नाही, कारण या ठिकाणी ऑक्सिजनचा जो सोर्स होता वॉटर मॉलिक्यूल ते या ठिकाणी वापरलेले नाहीत. इन ग्रीन प्लांट्स water is the hydrogen donor and it is oxidized to oxygen. बरोबर. या ठिकाणी जो हायड्रोजन डोनर लागणार आहे कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर कार्बोहायड्रेटमध्ये करण्यासाठी, तर तो हायड्रोजन डोनर कोण आहे, वॉटर मॉलिक्यूल आहेत. आणि ज्यामुळं या प्रोसेसमध्ये जेव्हा रिडक्शन होतं आहे तेव्हा हा हायड्रोजन कार्बन डायऑक्साईडद्वारे ॲक्सेप्ट होतो आणि ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतात. आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर रिलीज होणारा जो गॅस आहे हा ऑक्सिजन आहे. सम ऑर्गॅनिझम्स डू नॉट रिलीज ऑक्सिजन ड्युरिंग फोटोसिंथेसिस. मग त्याच्या असं लक्षात आलं की हे जे पर्पल ग्रीन बॅक्टेरिया आहेत, जे की सायनोबॅक्टेरिया आहेत, स्वतःचं फूड तयार करतात परंतु ऑक्सिजन रिलीज करत नाहीत. त्यामुळे त्यांनी काय एक्सपेरिमेंट केला, व्हेन हायड्रोजन सल्फाईड इज यूज्ड ॲज हायड्रोजन डोनर. आता ह्याने वॉटर मॉलिक्यूलच्या ऐवजी हायड्रोजन सल्फाईड घेतलेला आहे हायड्रोजन डोनर म्हणून, ज्याच्याद्वारे पर्पल अँड ग्रीन सल्फर बॅक्टेरिया द ऑक्सिडेशन प्रोडक्ट इज सल्फर. ऑक्सिडेशन नंतर तयार होणारा जो घटक आहे तो सल्फर आहे किंवा सल्फेट आहे, डिपेंडिंग ऑन ऑर्गॅनिझम इन्स्टेड ऑफ ऑक्सिजन. आता हा वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये या ठिकाणी ऑक्सिडेशनद्वारे रिलीज होणारा जो काही घटक आहे तो सल्फर आहे. ऑक्सिजन या ठिकाणी रिलीज होऊ शकत नाही, कारण हायड्रोजन डोनर हा वॉटर मॉलिक्यूल नाही तर हायड्रोजन सल्फाईड आहे. ही कन्क्लुडेड दॅट ऑक्सिजन इव्हॉल्वड बाय ग्रीन प्लांट्स
कम्स फ्रॉम वॉटर नॉट फ्रॉम कार्बन डायऑक्साईड. आणि याच्यावरून ह्यांनी असा शोध लावला की जो ग्रीन प्लांटद्वारे रिलीज होणारा ऑक्सिजन आहे हा वॉटर मॉलिक्यूलकडून रिलीज केला जातो, ना की तो कार्बन डायऑक्साईडकडून रिलीज होतो. कारण जर कार्बन डायऑक्साईडकडून हा ऑक्सिजन रिलीज झाला असता तर वरच्या रिॲक्शनमध्ये जरी वॉटर मॉलिक्यूल वापरला नाही तरी कार्बन डायऑक्साईड हा वापरलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजन हा रिलीज व्हायला पाहिजे होता. परंतु तसं न होता या ठिकाणी ए जो आहे हायड्रोजन डोनरकडून त्याचं रिडक्शन झाल्यानंतर रिलीज होणारा ए घटक हा रिलीज होतो, ऑक्सिजन या ठिकाणी रिलीज होत नाही. आणि मागची जी रिॲक्शन होते ज्याच्यामध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल वापरला होता त्या ठिकाणी मात्र ऑक्सिजन हा रिलीज होतो. म्हणजे जो ऑक्सिजनचा सोर्स आहे फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शनमध्ये हा कोण आहे? वॉटर मॉलिक्यूल आहे, ना की कार्बन डायऑक्साईड. दिस वॉज लॅटर प्रूव्ड बाय युजिंग रेडिओ आयसोटोपिक टेक्निक. आणि नंतर ह्याचा शोध लावण्यासाठी रेडिओ आयसोटोप्स हे वापरले गेले आणि त्यांच्याद्वारे शोध लावण्यात आला की रिलीज होणारा जो ऑक्सिजन आहे हा वॉटर मॉलिक्यूलपासून होत असतो. द करेक्ट इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस इज 6 carbon dioxide plus 12 H2O molecules in the presence of light. They form C6H12O6, that is glucose, 6 molecules of water and 6 molecules of oxygen. बघा या ठिकाणी ऑक्सिजनचे मॉलिक्यूल रिलीज झालेत कारण कार्बन डायऑक्साईड सोबत हायड्रोजन डोनर कोण आहे? वॉटर मॉलिक्यूल्स. When C6H12O6 it represent glucose. The oxygen is released from water and this was proved by using radioisotope technique. ऑक्सिजन हा कुणापासून रिलीज झालेला असतो? वॉटर मॉलिक्यूल्सपासून. ओके, so this is all about various types of experiments which are related with the photosynthesis process. Okay, solve these questions and thank you.